मित्रांनो, ही कथा पंढरपूरच्या विठू माऊलींची आहे आणि आषाढी एकादशीच्या अपार महिम्याबद्दल आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. या एकादशी कथेच्या श्रवणाने घरामध्ये सुख, समृद्धी आणि अखंड शांतता लाभते. ही आषाढी एकादशी कथा ऐका, तुम्हाला निश्चितच उत्तम फलप्राप्ती होईल. मित्रांनो, आजच्या या पवित्र आषाढी एकादशीला आम्ही तुमच्यासाठी एक अशी काल्पनिक पण मनाला भिडणारी कथा घेऊन आलो आहोत, जी ऐकून तुमचे मन भक्तीने भरून येईल. मित्रांनो, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. चला ऐकूया आजची गोड कथा. चंद्रभागेच्या संथ आणि पवित्र तीरावर वसलेले एक छोटेसे निवांत गाव होते, जिथे निसर्गाचे सौंदर्य आणि भक्तीचा सुगंध एकत्र दरवळत असायचा. या गावात दररोज सकाळची सुरुवात मंदिरातील टाळ मृदुंगाच्या गोड आवाजाने आणि विठ्ठलाच्या भजनाने व्हायची, ज्यामुळे संपूर्ण वातावरणात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असे. याच सुंदर आणि सात्विक गावात गणू नावाचा एक अत्यंत साधा, प्रामाणिक आणि कष्टाळू नावाडी राहत होता. गणूचे आयुष्य नदीच्या संत वाहणाऱ्या पाण्यासारखेच निर्मळ आणि स्वच्छ होते. त्याचे एक छोटेसे कौलारू घर नदीकाठापासून अगदी हाकेच्या अंतरावर होते, जिथून त्याला 24 तास चंद्रभागेचे पावन दर्शन व्हायचे. गणू दिसायला अगदी सामान्य, अंगात साधा पांढरा शुभ्र सदरा आणि कपाळावर नेहमी विठ्ठलाच्या चरणांचे प्रतीक असलेला गोपीचंदनाचा टिळा लावलेला असायचा. त्याच्याकडे संपत्तीच्या नावावर फार काही मोठे वाडे किंवा शेतजमीन नव्हती, पण त्याच्याकडे एक जुनी लाकडी नाव होती, जी त्याच्यासाठी केवळ पोट भरण्याचे साधन नव्हती, तर त्याच्या जगण्याचा मुख्य आधार आणि जीव की प्राण होती. ती नाव अनेक वर्षांची जुनी असल्यामुळे तिला जागोजागी लाकडाची ठिगळे मारलेली होती. तरीही गणू तिची काळजी एखाद्या लहान लेकरासारखी घ्यायचा. दररोज पहाटे उठून तो सर्वात आधी नदी काठावर जायचा, आपल्या नावेला स्वच्छ धुवायचा, तिच्या शेंड्याला झेंडूच्या फुलांचा हार घालायचा, उदबत्ती ओवाळायचा आणि मनोभावे नमस्कार करूनच नदीच्या पात्रात उतरायचा. गावातील आणि परिसरातील लोक नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी नेहमी इतर नावाड्यांपेक्षा गणूच्याच नावेची आवर्जून वाट पाहत उभे असायचे. याचे कारण म्हणजे गणूचा अत्यंत नम्र, प्रामाणिक आणि मदतीचा स्वभाव होता. तो प्रत्येक प्रवाशाशी अगदी आपुलकीने आणि हसून बोलायचा. नदी पार करताना प्रवाशांकडून कधीही तो अवास्तव किंवा जास्तीचे पैसे मागत नसे. उलट अनेकदा वारीसाठी जाणारे गरीब वारकरी, वृद्ध किंवा लहान मुले यांच्याकडे पैसे नसायचे. अशा वेळी गणू त्यांच्याकडून 1 रुपयाही न घेता त्यांना आदराने आणि आनंदाने दुसऱ्या काठावर सोडून द्यायचा. माझ्या पांडुरंगाने मला 2 हातपाय दिलेत, कष्ट करायची प्रामाणिक ताकद दिली आहे. मग गरिबांच्या आणि देवाच्या माणसांच्या पैशांवर मी माझा संसार कसा चालू, असे तो नेहमी त्याच्या जिवलग मित्र सखा याला अभिमानाने सांगायचा. सखा हा त्याच गावातला एक व्यवहारिक तरुण होता, जो नेहमी गणूला पैशांचे महत्व आणि जगाची हुशारी शिकवण्याचा प्रयत्न करायचा. पण गणू आपल्या भक्तीत आणि प्रामाणिकपणातच परम सुख मानायचा. गणूचे दिवस नदीच्या संथ लाटांवरून प्रवास करत अगदी सुखामध्ये आणि समाधानात चालले होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नावेचे जड वल्हे मारून मारून त्याचे हात मजबूत आणि कमावलेले झाले होते. जेव्हा जेव्हा तो नदीच्या खोल पात्रात आपली नाव न्यायचा, तेव्हा त्याच्या मुखात अखंडपणे विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर सुरू असायचा. गावातील इतर नावाडी जास्त पैसे कमवण्याच्या लोभापोटी आपल्या नावेत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबायचे, पण गणू मात्र आपल्या नावेची मर्यादा ओळखून अगदी मोजकेच लोक बसवायचा. कारण त्याला पैशांपेक्षा लोकांच्या जीवाची आणि सुरक्षेची जास्त काळजी होती. त्याच्या या लाडक्या नावेने आजवर अनेक पावसाळे, वादळे आणि नदीला आलेले मोठे पूर सहन केले होते. पण गणूच्या अखंड विश्वासाच्या बळावर ती नाव आजही नदीच्या पाण्यांवर दिमाखात तरंगत होती. दिवसभर हातोनात कष्ट करून रात्री जेव्हा गणू आपल्या घराच्या लहानशा अंगणात बसायचा, तेव्हा समोरून वाहणारी शांत चंद्रभागा नदी आणि लांबून ऐकू येणारा विठ्ठल मंदिरातील घंटानाद त्याच्या मनातील सर्व थकवा दूर करून त्याला अथांग मानसिक शांतता देऊन जायचा.
विठ्ठलाने आपल्याला जे काही दिले आहे त्यात तो प्रचंड समाधानी होता आणि त्याचे जीवन अगदीच आनंदाने चालले होते. पण निसर्गाच्या आणि नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच घडत होते. कारण आषाढी एकादशीचे वेध आता गावाला लागले होते आणि याच पवित्र सणाच्या काळात गणूच्या आयुष्यात एका फार मोठ्या परीक्षेची आणि संघर्षाची सुरुवात होणार होती. आषाढ महिना सुरू झाला आणि संपूर्ण सात्विक गावात एक वेगळाच उत्साह, आनंद आणि भक्तीचे चैतन्य पसरू लागले. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र समजली जाणारी आषाढी देवशनी एकादशी आता अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली होती. त्यामुळे पंढरपूरकडे जाणाऱ्या शेकडो दिंड्या, पालख्या आणि वारकऱ्यांचे जथे आजूबाजूला मार्गावरून मार्गस्थ होऊ लागले होते. जणू गावातील चंद्रभागेचा विस्तीर्ण तीर आता हळूहळू भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा आवाज आणि वारकऱ्यांच्या गर्दीने गजबजून गेला होता. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली माऊली अशा अखंड आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या जयघोषाने अवघ्या पंचक्रोशीचे आकाश दुमदुमून गेले होते. प्रत्येकाच्या अंगात पांढरा शुभ्र कुर्ता किंवा धोतर, डोक्यावर वारकरी टोपी किंवा फेटा, गळ्यात तुळशीची पवित्र माळ आणि कपाळावर काळा बुक्का व चंदनाचा टिळा लावलेले ते विठ्ठल भक्त पाहत असताना गणूचे मन भक्तीच्या अथांग सागरात बुडून निघत असे. तो जेव्हा जेव्हा नदीच्या संथ पात्रात आपली जुनी लाकडी नाव चालवायचा तेव्हा नदी काठावर विसावलेले वारकरी त्यांची अभंग आणि टाळांचा तो मधुर आवाज ऐकून त्याचे हात वल्हे मारताना अजिबात थकत नव्हते. उलट त्याच्या अंगात एक वेगळीच दैवी ताकद आणि अधिकच बळ संचारत होते. गणूचे विठ्ठलावर अथांग, असीम आणि निस्सीम प्रेम होते. त्याचेही एक मोठे स्वप्न होते की तर सर्व वारकऱ्यांसोबत हातात टाळ घेऊन, गळ्यात माळ घालून, आनंदाने नाचत गात विठ्ठल विठ्ठल म्हणत पंढरीची पायी वारी करावी आणि आषाढीला विठू माऊलीच्या चरणांवर डोके ठेवून जन्माचे सार्थक करावे. पण गरिबी, घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती आणि दैनंदिन पोटाची खळगी भरण्याची विवशता यांमुळे त्याला कधीही आपले गाव सोडून पंढरपूरला जाता येत नव्हते. आपली हीच मोठी सुप्त इच्छा त्याने नेहमीच आपल्या मनाच्या एका खोल कोपऱ्यात दडवून ठेवली होती. पण गणूने यातच एक सकारात्मक मार्ग शोधला होता. त्याला मनापासून वाटायचे की जरी तो स्वतः पंढरपूरला विठ्ठलाच्या गाभाऱ्यात जाऊ शकत नसला तरी दूर दूरवरून पायी चालत आलेल्या आणि विठुरायाच्या दर्शनासाठी अत्यंत आसोसलेल्या या गरीब वारकऱ्यांना सुखरूप नदी पार करून देणे हीच त्याची खरी वारी आहे आणि हीच त्याची खरी विठ्ठल सेवा आहे. तो मनातल्या मनात नेहमीच पांडुरंगाच्या मूर्तीचे स्मरण करायचा आणि म्हणायचा, हे विठ्ठला, मला तुझ्या दारापर्यंत पायी चालत येता येत नाही रे, पण तुझ्या दर्शनाला जाणाऱ्या या साध्या भोळ्या लेकरांना सुरक्षितपणे नदीच्या पैलतीरावर पोहोचवण्याचे भाग्य तूच मला दिलेस. माझ्यासाठी या माझ्या नावेतच माझे पंढरपूर आहे आणि या वारकऱ्यांमध्येच तू आहेस. जसजशी एकादशीची तारीख जवळ येत होती तसतशी नदीकाठची गर्दी अफाट वाढत चालली होती. शेकडो वारकरी नदी ओलांडून पलीकडच्या मार्गाला लागण्यासाठी ताटकळत उभे असायचे. गावातील इतर नावाड्यांसाठी हा वारीचा काळ म्हणजे भरपूर पैसे कमावण्याची आणि स्वतःचा फायदा करून घेण्याची एक नामी संधी असायचा. ते गरीब आणि अडाणी वारकऱ्यांची अडवणूक करून त्यांच्याकडून दुप्पट तिप्पट भाडे आकारत होते आणि जास्त पैशांच्या लोभापोटी आपल्या लहान नावेत क्षमतेपेक्षा जास्त माणसे कोंबून नदीच्या पात्रात नेत होते. पण गणूचे तत्व आणि नियम मात्र अगदी वेगळे होते. तो कोणत्याही वारकऱ्याला अडवून पैशांची कधीही घासाघीस करत नसे. ज्याच्याकडे पैसे असायचे तो श्रद्धेने द्यायचा आणि ज्या गरीब वारकऱ्याकडे नसत त्याला गणू फक्त राम कृष्ण हरी बसा माऊली असे म्हणून अत्यंत आदराने आणि मानाने आपल्या नावेत बसून घ्यायचा. त्याच्या नावेत बसलेला प्रत्येक वारकरी त्याला स्वतः विठ्ठलाचे रूप वाटायचा. तो अत्यंत काळजीपूर्वक हळुवारपणे वल्हे मारत त्यांना नदी पार करून द्यायचा. अनेकदा नदी पार केल्यावर वृद्ध वारकरी आनंदाने आणि कृतज्ञतेने गणूच्या पाठीवर हात ठेवायचे किंवा त्याचे पाय धरून आशीर्वाद द्यायचे. तेव्हा गणूचे डोळे कृतकृत्य होऊन आनंदाश्रूंनी भरून यायचे. त्याला पूर्ण विश्वास वाटायचा की या गरिबांच्या मुखातून निघणाऱ्या आशीर्वादातच माझा विठ्ठल मला पावतो आहे.
पण एकीकडे मनात ही भक्तीची निर्मळ गंगा वाहत असताना दुसरीकडे गणूच्या वैयक्तिक आयुष्यात आणि डोक्यावर कर्जाचे एक मोठे सावट देखील होते. पैशांची चणचण आणि कुटुंबाच्या गरजा यांमुळे त्याच्या मनात कधी कधी काळजीचे काळे ढग जमा व्हायचे. परंतु जेव्हा जेव्हा तो चंद्रभागेच्या पात्रात पाहायचा आणि वारकऱ्यांचे विठ्ठल भजन ऐकायचा, तेव्हा त्याचा सर्व संभ्रम आणि भीती दूर व्हायची. त्याला ठाम विश्वास होता की त्याचा विठ्ठल त्याला आणि त्याच्या कुटुंबाला कधीच उपाशी झोपवणार नाही. आषाढी एकादशीच्या या पवित्र आणि भारावून टाकणाऱ्या वातावरणात गणूची भक्ती आणि त्याचा निस्वार्थ सेवाभाव अधिकच दृढ होत चालला होता. पण त्याला हे अजिबात माहीत नव्हते की त्याच्या याच प्रामाणिकपणाची आणि भक्तीची कठीण परीक्षा घेण्यासाठी परिस्थिती आता एक अत्यंत गंभीर वळण घेणार होती, जी त्याच्या सहनशक्तीचा आणि धैर्याचा खरा कस पाहणार होती. आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात संपूर्ण गाव न्हावून निघत असतानाच गणूच्या आयुष्यात मात्र चिंतेचे एक मोठे वादळ घोंगावू लागले होते. गावातील सर्वात श्रीमंत, कठोर आणि गर्विष्ठ सावकार सावळाराम हा आपल्या पैशांच्या आणि सत्तेच्या माजामुळे संपूर्ण पंचक्रोशीत खूपच प्रसिद्ध होता. त्याला कोणाच्याही गरिबीची किंवा भक्तीची अजिबात दया येत नसे, तर त्याला फक्त स्वतःचा फायदा आणि पैशांची वसुली यातच रस असायचा. एक दिवस दुपारच्या वेळी जेव्हा गणू नदी काठावर आपली नाव लावून थकलेल्या वारकऱ्यांना पाणी पाजत होता, तेव्हा सावळाराम आपल्या 2 धष्टपुष्ट नोकरांसह आणि हातामध्ये हिशोबाची जुनी वही घेऊन तिथे अचानक येऊन धडकला. त्याचा तो क्रूर चेहरा आणि लाल झालेले डोळे पाहून नदीकाठावर थांबलेले इतर प्रवासी आणि वारकरी घाबरून बाजूला सरकले. सावळारामने गणूच्या समोर येऊन मोठ्या आवाजात त्याला टोमणा मारत म्हटले, "काय रे गणू, नदीच्या पाण्यात विठ्ठल विठ्ठल म्हणून खूप पुण्य कमावतोयस म्हणे, पण माझ्याकडून घेतलेल्या त्या जुन्या कर्जाचे काय? देवाच्या नावाखाली स्वतःचे पोट भरतोस आणि माझे पैसे बुडवायचा धंदा मांडलायस काय?" सावकारचा तो जळजळीत आणि अपमानास्पद आवाज ऐकून गणूचे हातपाय थरथरू लागले. त्याने अत्यंत नम्रतेने आपले दोन्ही हात जोडले आणि सावळारामच्या समोर उभा राहिला. गणू म्हणाला, "सावकार, मी तुमचे एकही दमडी बुडवणार नाही. मागच्या वर्षी माझ्या आईच्या आजारपणासाठी आणि नावेच्या दुरुस्तीसाठी मी तुमच्याकडून कर्ज घेतले होते. हे मला पुरते ठाऊक आहे. मी प्रामाणिकपणे कष्ट करून थोडे थोडे पैसे गोळा देखील करत आहे. पण या वारीच्या दिवसात गरिबांची सेवा करताना हातामध्ये एकदम मोठी रक्कम येत नाही. तुम्ही मला थोडी सवलत द्या. मी तुमचे सगळे पैसे व्याजासह परत फेडीन." पण सावळाराम अतिशय निष्ठुर होता. त्याने गणूचे एकही ऐकले नाही आणि हिशोबाचा कागद त्याच्या तोंडावर फडकवत गर्जना केली, "मला तुझ्या या असल्या पोकळ सबबी ऐकायला अजिबात वेळ नाही. आषाढी एकादशी आता अवघ्या 3 ते 4 दिवसांवर आली आहे. जर तू एकादशीच्या दिवसापर्यंत माझे सगळे कर्ज आणि त्याचे व्याज पूर्णपणे चुकते केले नाहीस, तर लक्षात ठेव, ही जी तुझी लाडकी लाकडी नाव आहे ना, ती मी जप्त करून घेईन आणि माझ्या गोदामात बंद करून ठेवीन. मग बघू तुझा विठ्ठल तुला वाचवायला कसा येतो आणि तू तुझा संसार कसा चालवतोस ते." सावकारचा हा अंतिम आणि भयंकर इशारा ऐकून गणूच्या पायाखालची जमीनच सरकली. ही लाकडी नाव म्हणजे केवळ लाकडाचा तुकडा नव्हती, तर ती त्याच्या पूर्वजांची आठवण, त्याच्या कुटुंबाचे पोट भरण्याचे एकमेव साधन आणि वारीच्या काळात गावकऱ्यांची सेवा करण्याचे त्याचे माध्यम होते. जर ही नाव सावकाराने काढून घेतली तर त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार होते आणि त्याचे कुटुंब रस्त्यावर येणार होते. सावकार सावळाराम तिथून आपल्या नोकरांसह पाय आपटत निघून गेला, पण तो गणूच्या मनामध्ये काळजीचे आणि भीतीचे मोठे काहूर सोडून गेला. नदीच्या काठावर उभे असलेले वारकरी गणूकडे सहानुभूतीने पाहत होते, पण सावकाराच्या भीतीपोटी कोणीही पुढे येऊन काही बोलू शकत नव्हते. गणूने अत्यंत व्याकुळ होऊन नदीच्या पात्रात पाहिले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने मनातल्या मनात विठ्ठलाची करुणा भागली, "हे पांडुरंगा, हा माझ्यावर कोणता मोठा प्रसंग आणलास रे बाबा. एकादशीच्या आधी मी एवढे मोठे कर्ज कुठून फेडू? माझी ही लाकडी नाव जर माझ्यापासून हिरावून गेली तर मी तुझ्या या निष्पाप लेकरांची सेवा कशी करू? मला या संकटातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग दाखव माऊली."
गणूचे मन आता पूर्णपणे अस्वस्थ झाले होते. आषाढी एकादशीच्या आनंदाच्या जागी त्याच्या डोक्यावर कर्जाचे आणि नाव गमावण्याचे प्रचंड मोठे ओझे येऊन पडले होते. त्यामुळे तो अत्यंत चिंतेत बुडाला. सावकार सावळारामने दिलेल्या भयंकर इशाऱ्यानंतर गणूचे संपूर्ण आयुष्य जणू एका जागेवर थबकले होते. त्याच्या डोळ्यांसमोर प्रचंड अंधार दाटून आला होता. आता पुढे काय करावे या विचाराने त्याचे डोके बधीर झाले होते. तो नदीकाठावर एका जुन्या सावली देणाऱ्या झाडाखाली अत्यंत हताश होऊन डोक्याला हात लावून बसला होता. नेमका त्याच वेळी त्याचा बालपणीचा आणि जिवलग मित्र सखा तिथे आला. सखाने गणूची ही अत्यंत दयनीय आणि चिंताग्रस्त अवस्था पाहिली. तो धावतच त्याच्या जवळ येऊन बसला. सखा अत्यंत चिंतेने म्हणाला, गणू, मी मगाशी नदीकाठावर सावकार सावळारामचे सगळे बोलणे स्वतःच्या कानाने ऐकले आहे. तो माणूस अतिशय दुष्ट आणि निष्ठुर आहे. तो पैशांसाठी काहीही करू शकतो आणि तो खरोखरच तुझी लाकडी नाव जप्त करून घेऊन जाईल. पण तू विनाकारण एवढी मोठी काळजी का करतोस? माझ्याकडे या भीषण संकटातून सहज बाहेर पडण्याचा एक अतिशय सोपा, हुशारीचा आणि व्यावहारिक मार्ग आहे. गणूने अतिशय आशेने आणि केविलवाण्या नजरेने सखाकडे पाहिले आणि विचारले, सखा, तुझ्याकडे असा कोणता मार्ग आहे रे? मला माझी ही जुनी नाव कोणत्याही परिस्थितीत माझ्या हातातून जाऊ द्यायची नाही, कारण तीच माझ्या जगण्याचा एकमेव आधार आहे. सखाने आजूबाजूला कोणी पाहत नाही ना याची खात्री केली आणि हळूच गणूच्या अगदी जवळ सरकून त्याच्या कानात सांगितले, हे बघ गणू, आषाढी एकादशीची ही अफाट गर्दी किती वाढली आहे ते तू स्वतः उघड्या डोळ्यांनी बघ. नदीच्या या तीरावरून पार पलीकडे जाण्यासाठी हजारो वारकरी आणि प्रवासी ताटकळत उभे आहेत. गावातील इतर सर्व नावाडी याच संधीचा पुरेपूर फायदा घेत आहेत आणि इथे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाकडून दुप्पट, तिप्पट आणि कधी कधी चौपट भाडे वसूल करत आहेत. तू सुद्धा फक्त या 3 ते 4 दिवसांसाठी तुझे हे गरिबांची मोफत सेवा करण्याचे जुने नियम आणि सोळे बाजूला ठेव. येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याकडून आणि श्रीमंत प्रवाशाकडून जास्तीचे पैसे घ्यायला सुरुवात कर. जर कोणाकडे पैसे नसतील किंवा जो पैसे देण्यास नकार देईल त्याला आपल्या नावेत अजिबात पाय सुद्धा ठेवू देऊ नकोस. या वारीच्या घाई गडबडीत लोकांना पलीकडे जायचेच असते, त्यामुळे ते आनंदाने कितीही पैसे द्यायला तयार होतील. असे केलेस तर अवघ्या 2 ते 3 दिवसातच तुझ्याकडे सावकाराचे सगळे कर्ज आणि त्याची व्याज फेडण्याइतकी मोठी रक्कम सहज गोळा होईल. तुझे नावेची अडचणही कायमची मिटेल आणि सावकार तुझ्या वाटेला कधीच येणार नाही. सकाळचा हा व्यावहारिक आणि जगाच्या रीतीचा सल्ला ऐकून गणूच्या मनात एक प्रचंड मोठे वादळ आणि तीव्र नैतिक संघर्ष सुरू झाला. एका बाजूला त्याची जीव की प्राण असलेली लाकडी नाव होती, जिच्याशिवाय त्याचे संपूर्ण कुटुंब उपाशी मरणार होते आणि त्याचा संसार रस्त्यावर येणार होता. पण दुसऱ्या बाजूला त्याचे विठ्ठलावर असलेले अथांग असीम प्रेम आणि त्याचे आजवरचे प्रामाणिकपणाचे पवित्र संस्कार होते. गणूच्या अंतरात्म्याला आणि मनाला सखाचा हा स्वार्थी विचार अजिबातच पटत नव्हता. त्याच्या मनात खोलवर विचार आला, जे गरीब वारकरी शेकडो मैल पायी चालून पायाला फोड आलेले असताना केवळ विठू माऊलीच्या दर्शनाची तीव्र आस धरून इथे आले आहेत, त्यांची अशा अडचणीच्या वेळी अडकणूक करणे म्हणजे साक्षात पंढरीच्या पांडुरंगाशी मोठी गद्दारी करण्यासारखी आहे. जर मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी आणि पैशांच्या लोभासाठी या निष्पाप साध्या भोळ्या विठ्ठल भक्तांना लुटले तर माझा विठ्ठल मला जीवनात कधीतरी माफ करेल का? माझी भक्ती मग खरी कशी ठरेल? विठ्ठलाच्या माणसांना त्रास देऊन मिळवलेल्या त्या पापी पैशांनी जर माझे कर्ज फिटले तर त्या नावेत बसून मी कधी शांतपणे आणि अभिमानाने विठ्ठल विठ्ठल नाम घेऊ शकेन का? हा विचार करून गणूचे मन अधिकच व्याकुळ आणि अस्वस्थ झाले. एकीकडे कुटुंबाची उपासमार आणि नावेचे अस्तित्व धोक्यात होते, तर दुसरीकडे त्याचा आत्मा, त्याचे तत्व आणि भक्तीची शुद्धता पणाला लागली होती. तो अत्यंत गंभीर होऊन सखाला म्हणाला, सखा, तुझा विचार जगाच्या हुशारीच्या दृष्टीने अगदी बरोबर असेल रे, पण माझ्या या कष्टकरी हातांनी कधी कोणाची अडवणूक केली नाही. पांडुरंगाच्या लेकरांना लुटून मी माझा संसार कधीच सुखाचा करू शकत नाही. जर मी आज पैशांच्या लोभापायी माझा प्रामाणिकपणा सोडला तर माझ्या विठ्ठलाच्या नजरेतून मी कायमचा उतरेन आणि स्वतःच्या नजरेतही पडेन. सखा मात्र त्याची ही तत्वाची बोलणी ऐकून खूप चिडला
आणि म्हणाला, गणू, तू जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा मूर्ख माणूस आहेस. हा देव तुझा संसार आणि तुझ्या कुटुंबाचे पोट चालवायला प्रत्यक्ष येणार नाही. वेळप्रसंगी माणसाला हुशारीने आणि स्वार्थाने वागावेच लागते. असे म्हणून सखा रागाने तिथून निघून गेला. पण गणू मात्र त्या चंद्रभागेच्या संथ पात्राकडे पाहत गंभीर विचारात बुडाला. त्याच्या मनातील हा आंतरिक संघर्ष त्याला आतून पोखरत होता. कारण त्याला एका बाजूला त्याचे कर्तव्य आणि दुसऱ्या बाजूला त्याचे तत्व यांपैकी एका कठीण मार्गाची निवड करायची होती. आषाढी देवशनी एकादशीचा अत्यंत पवित्र आणि मंगलमय दिवस आता अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला होता. त्यामुळे चंद्रभागेच्या विस्तीर्ण तीरावर भाविकांची आणि वारकऱ्यांची अभूतपूर्व अथांग गर्दी जमली होती. लांबून येणाऱ्या वेगवेगळ्या दिंड्याची आणि पालख्यांची संख्या घटण्याऐवजी तासनतासाला सतत वाढतच होती. नदीचा काठ जणू भगव्या पताका, तुळशीची वृंदावने आणि टाळ मृदुंगाच्या पवित्र आवाजाने पूर्णपणे न्हावून निघाला होता. संपूर्ण वातावरणात केवळ विठ्ठल विठ्ठल नामाचाच गजर घुमत होता. अशा या गर्दीच्या आणि घाईगडबडीच्या काळात गावातील इतर सर्व नावाड्यांची प्रचंड चांदी चालली होती. ते प्रत्येक फेरीला प्रवाशांची हतबलता पाहून त्यांच्याकडून आवाजवी दुप्पट आणि तिप्पट पैसे उकळत होते. ज्यांच्या खिशात भरपूर पैसे होते अशा श्रीमंत व्यापारी आणि जमीनदार लोकांनाच ते आधी मानाने आपल्या नावेत बसवून घेत होते. इतर नावाड्यांचा तो लोभीपणा, पैशांची हाव आणि गरिबांची होणारी भयंकर अडवणूक पाहून गणूचे साधे आणि हळवे मन आतमधून विदीर्ण होत होते. त्याचा जिवलग मित्र सखा याने दुपारच्या वेळी दिलेला तो व्यावहारिक सल्ला गणूच्या डोक्यात अजूनही चक्रावून टाकणाऱ्या वादळासारखा गुंजत होता. गणू, फक्त या 2-3 दिवसांसाठी तुझा हा गरिबांची मोफत सेवा करण्याचा नियम बाजूला ठेव. लोकांकडून जास्त पैसे घे, तुझे सावकाराचे कर्ज सहज फेडले जाईल. हे सखाचे शब्द त्याला मोहात पाडण्याचा वारंवार प्रयत्न करत होते. क्षणभर त्याच्या डोळ्यांसमोर सावकार सावळारामचा तो क्रूर रागीट चेहरा आणि त्याची लाडकी लाकडी नाव जप्त करण्याची दिलेली भयंकर धमकी उभी राहिली. जर ही नाव सावकाराने काढून घेतली तर माझे संपूर्ण कुटुंब उपाशी मरेल आणि माझा संसार रस्त्यावर येईल. हा विचार करून त्याच्या छातीत भीतीचा गोळा येत होता. पण नेमक्या याच चिंतेत असताना जेव्हा त्याने नदीकाठावर आक्तिक होऊन उभ्या असलेल्या अत्यंत गरीब, थकलेल्या आणि वृद्ध वारकऱ्यांकडे पाहिले, तेव्हा त्याचा संपूर्ण मानसिक संभ्रम क्षणामध्ये दूर झाला. त्या साध्या भोळ्या वारकऱ्यांचे पाय शेकडो मैल पायी चालून सुजले होते. काहींच्या पायांवर रक्ताळलेले मोठे फोड आले होते, तरीही त्यांच्या मुखातील पांडुरंग पांडुरंग हा गजर आणि डोळ्यातील भक्तीची आस जराही कमी झाली नव्हती. त्यांच्याकडे इतर नावाड्यांना देण्यासाठी जास्तीचे पैसे नव्हते. त्यामुळे इतर नावाडी त्यांना अत्यंत उद्धटपणे मागे ढकलत होते आणि त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होते. हे हृदयद्रावक दृश्य पाहून गणूच्या डोळ्यात घळाघळा पाणी आले. त्याला अंतर्मनातून तीव्र जाणीव झाली की जर मी आज स्वतःच्या वैयक्तिक पैशांच्या लोभापायी या निष्पाप माऊलींना सोडून फक्त श्रीमंत प्रवाशांनाच नावेत बसू लागलो तर माझा पंढरीचा विठ्ठल माझ्यावर आयुष्यात कधीच प्रसन्न होणार नाही. त्याने मनातल्या मनात चंद्रभागेच्या पात्राला आणि विठ्ठलाला साष्टांग नमस्कार केला आणि स्वतःशीच एक अत्यंत कठोर व दृढ निर्णय घेतला. तो मनात म्हणाला, माझ्या नशिबात पुढे जे काही लिहिले असेल ते घडू दे. सावळारामने माझी ही लाडकी नाव जप्त करून नेली तरी चालेल, पण मी माझ्या विठ्ठलाच्या या गरीब लेकरांची अडवणूक करून स्वतःचे खिसे कधीच भरणार नाही. हाच माझा खरा धर्म आहे आणि हीच माझ्या विठू माऊलीची खरी भक्ती आहे. गणूने अजिबात वेळ न घालवता आपली जुनी लाकडी नाव त्या गरीब वारकऱ्यांच्या जवळ नेली. तिथे एक म्हातारी आजी आणि काही लहान मुले अत्यंत आशेने, केविलवाण्या नजरेने प्रत्येक नावेकडे पाहत उभी होती. गणू नावेतून खाली उतरला. त्याने अत्यंत प्रेमाने त्या आजीचा हात धरला आणि नम्रतेने म्हणाला, या माऊली, अजिबात घाबरू नका. माझ्या नावेत येऊन बसा. मी तुम्हाला सुखरूप पैलतीरावर पोहोचवतो. त्या गरीब वारकऱ्यांनी जेव्हा गणूचे हे आश्वासक आणि आपुलकीचे शब्द ऐकले तेव्हा त्यांच्या चिंताग्रस्त चेहऱ्यावर विलक्षण आनंद उमटला. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. त्यांनी गणूच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवला, त्याला मनोभावे आशीर्वाद दिले आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम अशा जयघोषात ते सर्वजण गणूच्या नावेत सुरक्षितपणे बसले.
नावेत पैशांसाठी क्षमतेपेक्षा जास्त लोक कोंबून न भरता गणूने अगदी मोजक्याच आणि गरजू लोकांना बसवले होते. त्याने नदीच्या पात्रात नाव वल्गत लोटली आणि दोन्ही हाताने जोमाने वल्हे मारायला सुरुवात केली. वल्हे मारताना त्याच्या अंगात एरवीपेक्षा एक वेगळीच दैवी ताकद आणि अफाट बळ संचारले होते, ज्यामुळे त्याला थकवा जाणवत नव्हता. नावेतील सर्व वारकरी एकत्र येऊन आनंदाने भजने गाऊ लागले, टाळ्या वाजवू लागले. त्या भक्तीच्या मधुर सुरांमध्ये गणू स्वतःचे वैयक्तिक दुःख, सावकाराचे कर्ज आणि आपल्या नावेवर आलेले संकट पूर्णपणे विसरून गेला. त्याला असे वाटत होते की साक्षात विठ्ठलच त्याच्या या छोट्या नावेत बसून त्याच्यासोबत प्रवास करत आहे. नदीचे पाणी संथपणे वाहत होते आणि गणूची नाव एकादशीच्या पूर्वसंध्येला भक्तीच्या लाटांवर स्वार होऊन पुढे चालली होती. गणूने पैशांचा आणि स्वार्थाचा लोभ पूर्णपणे बाजूला सारून निस्वार्थ सेवेचा मार्ग निवडला होता, ज्यामुळे त्याची भक्ती आता अधिकच शुद्ध झाली होती. गणूने वारकऱ्यांची पहिली तुकडी सुखरूप नदी पार केली. जेव्हा तो पुन्हा नदीच्या मूळ काठावर आपले नाव घेऊन परत आला, तेव्हा त्याला तिथे त्याचा मित्र सखा उभा असलेला दिसला. सखा नदी काठावर उभा राहून इतर नावड्यांच्या हातातील पैशांच्या मोठ्या जळती, त्यांचा वाटलेला अफाट धंदा आणि प्रवाशांची होणारी गर्दी मोठ्या आशेने आणि आश्चर्याने पाहत होता. गणूने आपल्या नावेतून गरीब वारकऱ्यांना नेहमीप्रमाणे मोफत उतरवलेले पाहून सखाचा राग अनावर झाला आणि तो तातडीने पाय आपटत गणूच्या अगदी जवळ आला. सखा अत्यंत चिडून, वैतागून आणि काळजीच्या स्वरात म्हणाला, गणू, तू खरोखरच वेडा झाला आहेस का? तुला स्वतःच्या संसाराची अजिबात काळजी नाही का? तिकडे बघ, गावातील इतर नावाडी एका एका फेरीत किती प्रचंड पैसे कमवत आहेत. त्यांनी आज एकाच दिवसात एवढी मोठी माया गोळा केली आहे, जी तू वर्षभर रात्रंदिवस राबून सुद्धा कधी कमवू शकत नाहीस. आणि तू काय करतोयस? या रिकाम्या हातांनी आणि लोकांच्या केवळ पोकळ आशीर्वादाने तुझा संसार चालणार आहे का? मला गावातील काही विश्वासू लोकांकडून कळाले आहे की सावकार सावळारामचे दोघे दष्टपुष्ट माणसं तुझ्यावर आणि तुझ्या नावेच्या प्रत्येक फेरीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. तू सावकाराला हलक्यात घेऊ नकोस. त्याचा राग अतिशय भयंकर आणि क्रूर आहे. जर तू आज आणि उद्याच्या दिवसात पैशांची मोठी रक्कम गोळा केली नाहीस, तर आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी तो तुझी ही लाकडी नाव सगळ्या लोकांसमोर ओढून नेईल आणि तुझा मोठा अपमान करेल. अजूनही वेळ गेली नाही. माझी गोष्ट ऐक आणि यापुढच्या फेऱ्यांमध्ये तरी लोकांसाठी जास्तीचे भाडे लावायला सुरुवात कर, नाही तर तुझे खूप मोठे नुकसान होईल आणि तुला पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाही. सखाचे हे भीतीदायक, कटू आणि टोमणे मारणारे शब्द ऐकूनही गणूच्या चेहऱ्यावरची शांतता आणि त्याचे हसू जराही कमी झाले नाही. त्याने अत्यंत संथपणे आपल्या नावेचे जड वल्हे बाजूला ठेवले, कपडावर आलेला घाम आपल्या पांढऱ्या सदराने पुसला आणि सखाच्या खांद्यावर हात ठेवून अतिशय शांत, गंभीर पण खंबीर आवाजात म्हणाला, सखा, तू माझा लहानपणीचा मित्र आहेस आणि माझी काळजी करतोस, हे मला पूर्णपणे समजते. पण मला सावळारामच्या कोणत्याही धमकीची किंवा त्याच्या माणसांची अजिबात भीती वाटत नाही. माझ्या कष्टावर, माझ्या प्रामाणिकपणावर आणि त्या पंढरीच्या पांडुरंगावर अथांग, असीम आणि अखंड विश्वास आहे. ज्या विठ्ठलाने मला हा मानवी देह दिला, कष्ट करायला हे मजबूत हात दिले आणि ही नाव दिली, तो मला आणि माझ्या कुटुंबाला कधीच उपाशी झोपवणार नाही किंवा रस्त्यावर आणणार नाही. इतर नावाडी काय करत आहेत आणि किती पैसे कमवत आहेत याच्याशी मला काहीही काडी मात्र देणं घेणं नाही. ते केवळ पैशांच्या मागे धावत आहेत, पण मी माझ्या देवाच्या लाडक्या लेकरांच्या सेवेच्या मागे धावत आहे. गरिबांच्या आणि असहाय्य वारकऱ्यांच्या पोटाला चिमटा काढून त्यांची अडवणूक करून मिळवलेला तो पापी पैसा माझ्या नावेला आणि माझ्या घराला कधीच सुखशांती देऊ शकत नाही. जर माझ्या नशिबात सावळारामने नाव जप्त करणे लिहिले असेल तर ते घडू दे, पण मी माझ्या अंतरात्म्याशी, माझ्या तत्वांशी आणि माझ्या विठ्ठलाच्या भक्तीशी कधीच गद्दारी करणार नाही. जर माझा विठू माऊली माझी परीक्षा घेत असेल तर मी या कठीण परीक्षेतून नक्कीच यशस्वीपणे बाहेर पडेन, हा माझा दृढ निर्धार आहे. गणूच्या आवाजातील तो प्रचंड आत्मविश्वास, त्याची निष्पाप भक्ती आणि त्याचे धैर्य पाहून सखा पूर्णपणे निरुत्तर झाला. त्याला कळून चुकले की आता गणूला त्याच्या सेवेच्या मार्गावरून मागे हटवणे जगातील कोणत्याही शक्तीला शक्य नाही.
सखाने हताशपणे आपले डोके हलवले आणि तो तिथून शांतपणे निघून गेला. सखा गेल्यावर गणूने पुन्हा एकदा चंद्रभागेच्या विस्तीर्ण आणि पवित्र पात्राकडे पाहिले. दुपार टळून आता संध्याकाळ होऊ लागली होती. सूर्य मावळतीला चालला होता. तरीही नदीकाठची वारकऱ्यांची गर्दी जराही कमी होत नव्हती. प्रत्येक जण घाईघाईने नदी ओलांडून पलीकडच्या काठावर जाण्यासाठी धडपडत होता. कारण आषाढी एकादशी आता अगदी तोंडावरच आली होती. गावातील इतर नावाडी भरपूर पैसे देणाऱ्या श्रीमंत प्रवाशांना शोधून आपल्या नावेत बसवण्यात पूर्णपणे व्यस्त होते आणि गरिबांकडे डुंकूनही पाहत नव्हते. अशा या गजबजलेल्या वातावरणात गणू आपली लाकडी नाव नदीकाठाशी लावून नवीन प्रवाशांची वाट पाहत शांतपणे उभा होता. नेमक्या याच वेळी त्या फाट गर्दीमधून एक अतिशय वृद्ध वारकरी आणि त्यांच्यासोबत एक छोटी 7-8 वर्षांची लहान मुलगी हळूहळू चालत गणूच्या नावेच्या दिशेने आले. त्या वृद्धाचे वय खूप जास्त असावे. त्यांचे शरीर वयोमानामुळे पुढे वाकलेले होते. हातात एक जुनी लाकडी काठी होती आणि पाठीवर एक छोटीशी गोंतीची कापडी पिशवी होती. त्यांच्या चेहऱ्यावर प्रवासाचा प्रचंड थकवा आणि सुकलेले ओठ स्पष्ट दिसत होते. पण त्यांच्या डोळ्यांमध्ये एक विलक्षण शांत, अनाकलनीय आणि दैवी चमक होती. त्यांच्यासोबत असलेली ती लहान मुलगी अतिशय निरागस आणि साधी होती. तिने एक जुना अनेक ठिकाणी ठिगळे लावलेला परकर पोलका घातला होता. सलग पायी चालल्यामुळे तिचे लहान पाय थकले होते. तरीही तिच्या चेहऱ्यावर एक गोड आणि पवित्र हसू होते. हे दोघेही यापूर्वी गावातील इतर नावाड्यांकडे गेले होते. पण नदी पार करण्यासाठी लागणारे जास्तीचे पैसे त्यांच्याकडे नव्हते. जेव्हा त्यांनी इतर नावाड्यांना हात जोडून विनवणी केली, तेव्हा त्या लोभी नावाड्यांनी पैशांशिवाय त्यांना नावेत बसवण्यास साफ नकार दिला आणि अत्यंत उद्धटपणे त्यांना मागे ढकलून दिले होते. ते दोघे हताश होऊन भुकेल्या आणि तहानलेल्या अवस्थेत शेवटी गणूच्या नावेजवळ येऊन उभे राहिले. त्या वृद्धाने अत्यंत कातर, थरथरत्या आणि क्षीण आवाजात गणूला विचारले, बाबा, आम्हाला नदीच्या त्या पहिल्या तीरावर जायचे आहे. तिथून पंढरपूरचा मुख्य रस्ता सुरू होतो. आषाढी देवशनी एकादशी उद्यावरच आली आहे आणि आम्हाला आमच्या विठू माऊलीचे दर्शन घ्यायचे आहे. पण आमच्याकडे तुला नावेचे भाडे देण्यासाठी एकही पैसा शिल्लक नाही. इतर नावाड्यांनी आम्हा गरिबांना हाकलून दिले. तू आम्हा अनाथांना तुझ्या नावेत बसून नदी पार करून देशील का रे बाबा? तुझा विठ्ठल तुझे खूप भले करेल. त्या वृद्धाचे ते अत्यंत केविलवाणे शब्द आणि त्या लहान मुलीची निष्पाप आशेने भरलेली नजर पाहून गणूचे मऊ हृदय पूर्णपणे विरघळले. त्याला त्या वृद्धाच्या रूपाने स्वतःचे वडील आणि मुलीच्या रूपात साक्षात माऊलीचे रूप दिसले. गणूने क्षणाचाही विलंब न करता आपल्या नावेतून खाली वाळून उडी मारली. त्याने अत्यंत आदराने आणि नम्रतेने त्या वृद्ध वारकऱ्याचे दोन्ही थरथरते हात आपल्या मजबूत हातांमध्ये घेतले. गणू अत्यंत आपुलकीने हसत म्हणाला, माऊली, तुम्ही पैशांची अजिबातच काळजी करू नका. माझ्या या नावेत बसण्यासाठी पैशांची नाही, तर फक्त मनात विठ्ठलाच्या भक्तीची गरज असते. तुम्ही दोघेही खूप लांबून चालत आल्यामुळे थकलेले दिसत आहात. आधी या नावेत येऊन सुखाने आणि आरामामध्ये बसा. असे म्हणून गणूने अत्यंत काळजीपूर्वक त्या वृद्धाला आधार दिला आणि त्या लहान मुली लीलाला उचलून आपल्या लाकडी नावेत सुरक्षितपणे एका बाजूला बसवून घेतले. नावेतील इतर प्रवाशांनी जेव्हा गणूचा हा निस्वार्थ स्वभाव पाहिला, तेव्हा काहींनी त्याच्या वेडेपणावर आश्चर्याने डोके हलवले, तर काहींनी मनातून त्याच्या भक्तीचे कौतुक केले. गणूच्या मनाला आता एक वेगळेच अथांग मानसिक समाधान मिळाले होते. त्याला सावकार सावळारामच्या कर्जाची किंवा नाव जप्त होण्याच्या संकटांची जी मोठी काळजी सतावत होती, ती या दोन निष्पाप प्रवाशांना मदत केल्यामुळे कुठल्या कुठे पळून गेली होती. त्याला तीव्रतेने जाणवले की या गरिबांची आणि असहाय्य लोकांची सेवा करण्यातच त्याच्या मानवी जन्माचे खरे सार्थक आहे. त्याने नदीच्या पात्रात वल्हे मारण्यासाठी आपले हात घट्ट केले, कपाळावरील टिळाला हात लावला आणि मनामध्ये विठ्ठलाचे मनापासून स्मरण करून नाव पुढे ढकलली. चंद्रभागेच्या संत आणि पवित्र लाटांवरून गणूची नाव आता एका वेगळ्याच भक्तीच्या आनंदाने पहिल्या तीराकडे वेगाने मार्गस्थ झाली होती. आणि गणूला हे अजिबात माहित नव्हते की हे दोन अज्ञात प्रवासी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चमत्काराचे आणि परिवर्तनाचे माध्यम ठरणार होते. नाव चंद्रभागेच्या विशाल आणि अथांग पात्रात संथपणे पुढे सरकत होती. नदीच्या पाण्याच्या झुळझुळ आवाजात
नावेतील वारकऱ्यांच्या सुंदर भजनाचे आणि टाळ्यांचे सूर हुबेहूब एक रूप झाले होते, ज्यामुळे संपूर्ण वातावरणात एक अद्भुत आणि अलौकिक चैतन्य निर्माण झाले होते. गणू आपले संपूर्ण शरीर झुकून पूर्ण बळ लावून नावेची जड लाकडी वल्हे मारत होता, जेणेकरून या सर्व प्रवाशांना आणि भाविकांना रात्रीचा अंधार पडण्यापूर्वी सुखरूपपणे दुसऱ्या तीरावर पोहोचवता येईल. वल्हे मारता मारता त्याचे लक्ष अचानक नावेच्या एका कोपऱ्यात बसलेल्या त्या वृद्ध वारकऱ्याकडे आणि त्याच्या सोबत असलेल्या लहान मुलीकडे गेले. ती लहान मुलगी भुकेमुळे अत्यंत व्याकुळ झाली होती. ती थकल्यामुळे आपल्या आजोबांच्या कुशीत स्वतःचे तोंड लपवून शिरत होती. सलग पायी चालल्यामुळे आणि दुपारपासून काहीही न खाल्ल्यामुळे तिच्या पोटात भुकेची तीव्र आग लागली होती, जे तिच्या सुकलेल्या चेहऱ्यावरून आणि अगदी डोळ्यांवरून स्पष्टपणे जाणवत होते. त्या वृद्ध वारकऱ्याने अत्यंत आशेने आणि कातर हातांनी आपल्या जुन्या कापडी पिशवीत काही खाण्यासाठी शिल्लक आहे का हे शोधण्याचा शेवटचा प्रयत्न केला, पण त्यांची ती पिशवी पूर्णपणे रिकामी आणि कोरडी होती. त्यांनी अत्यंत हताश होऊन एक दीर्घ निश्वास टाकला. त्या निष्पाप मुलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि डोळे मिटून मनातल्या मनात पंढरीच्या विठ्ठलाचे नाव घेत स्वतःचे दुःख पचवण्याचा प्रयत्न केला. हे अत्यंत हृदयद्रावक दृश्य पाहिल्यावर गणूचे साधे आणि हळवे हृदय पूर्णपणे द्रावले. स्वतःच्या जीवाची किंवा भुकेची कोणतीही पर्वा न करता त्याने क्षणभर वल्हे मारणे थांबवले आणि आपल्या नावेच्या एका सुरक्षित छोट्या कप्प्यात कापडात गुंडाळून ठेवलेली आपली स्वतःची दुपारची शिदोरी बाहेर काढली. ही तीच शिदोरी होती जी त्याच्या पत्नीने घरून निघताना अत्यंत प्रेमाने त्याच्यासाठी बांधून दिली होती. त्या साध्या शिदोरीमध्ये ज्वारीची एक सुकी भाकरी आणि घरचा बनवलेला थोडासा शेंगदाण्याचा तिखट चटणी ठेचा होता. गणूने अतिशय मऊपणाने, आदराने आणि नम्रतेने ती भाकरी एका स्वच्छ केळीच्या पानात ठेवली आणि स्वतः गुडघ्यावर बसून ती भाकरी त्या वृद्ध वारकऱ्याच्या आणि लहान मुलीच्या समोर धरली. तो अत्यंत आपुलकीने हसून म्हणाला, माऊली, माझ्याकडे कोणतीही मोठी पक्वान्ने नाहीत, पण ही माझी साधी ज्वारीची भाकरी तुम्ही दोघांनी मिळून खावी. तुमची ही लहान मुलगी खूप भुकेली आहे. आधी तिला 2 घास भरवा आणि तुम्हीही थोडे अन्न तोंडात टाका. माझी विठू माऊली या जगात कधीच कोणाला उपाशी ठेवत नाही. मग माझ्या या लाडक्या नावेत बसून तुम्ही दोघे उपाशी कसे राहणार? तुम्ही हे अन्न ग्रहण केले तरच माझ्या मनाला शांती मिळेल. त्या वृद्ध वारकऱ्याने आणि लहान मुलीने जेव्हा गणूच्या हातातील ती मायेची भाकरी पाहिली, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे आणि आनंदाचे अश्रू घळाघळा वाहू लागले. त्या लहान मुलीने मोठ्या आनंदाने आणि घाईघाईने भाकरीचा तुकडा आपल्या तोंडात टाकला आणि अन्न मिळताच तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण गोड आणि दैवी हसू उमटले. त्या वृद्ध वारकऱ्याने गणूकडे एका अत्यंत खोल, अर्थपूर्ण आणि तृप्त नजरेने पाहिले आणि त्याचे हात धरून म्हणाले, बाबा, तू स्वतः दिवसभर एवढे जड वल्हे मारून आतोनात कष्ट करतोस आणि तुझी स्वतःची एकमेव शिदोरी आम्हा अनाथांना न संकोचता देऊन टाकलीस. तू आज आम्हाला फक्त नदीच पार करून दिली नाहीस, तर आमच्या जीवाची आणि पोटाची आग सुद्धा शांत केलीस. तुझ्या या निस्वार्थ सत्कर्माचे आणि मायेचे फळ तुला जीवनात नक्कीच मिळेल. तुझा विठू माऊली तुला खूप सुखात ठेवील. गणूने अत्यंत नम्रपणे आपले दोन्ही हात जोडले, मान खाली घातली आणि म्हणाला, माऊली, हे अन्न माझे नाहीच, हे तर साक्षात विठ्ठलाचेच आहे. त्यानेच माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे अन्न पोहोचवले आहे. तुम्ही दोघे समाधानाने जेवलात, यातच माझे पोट पूर्णपणे भरले आहे. नावेतील इतर प्रवासी आणि काही श्रीमंत लोक गणूच्या या असीम, अद्भुत आणि निस्वार्थ सेवाभावाकडे मोठ्या आदराने आणि आश्चर्याने पाहत होते. गावातील इतर सर्व नावाडी जिथे पैशांच्या आणि सोन्यांच्या मागे वेडे झाले होते, तिथे गणू मात्र आपल्या जवळील शेवटचे अन्न सुद्धा गरिबांना वाटून खरा परमार्थ आणि धर्माचा मार्ग साधत होता. त्या भुकेल्या प्रवाशांना अन्न भरवल्यानंतर गणूच्या मनाला आणि आत्म्याला जी अभूतपूर्व अवर्णनीय मानसिक शांती मिळाली, ती जगातल्या कोणत्याही मोठ्या संपत्तीपेक्षा आणि पैशांच्या ढिगापेक्षा खूप मोठी होती. त्याचे हात आता दुप्पट ताकदीने वल्हे मारू लागले होते, कारण त्याच्या नावेत आता केवळ सामान्य प्रवासी नव्हते, तर साक्षात विठ्ठलाची अथांग कृपा, माया आणि आशीर्वाद त्याच्यासोबत प्रवास करत होते.
हळूहळू नाव पैलतीराच्या वाळवंटाजवळ पोहोचू लागली आणि संध्याकाळच्या अंधुक शांत प्रकाशात चंद्रभागेचे पवित्र पाणी सोन्यासारखे चमकू लागले होते. जणू ते गणूच्या शुद्ध भक्तीची साक्ष देत होते. नाव हळू चंद्रभागेच्या पैलतीरावरील वाळवंटात येऊन टेकली. गणूने आधी नावेतून खाली उतरून ती एका मोठ्या लाकडी खुंट्याला घट्ट बांधली, जेणेकरून पाण्याचा प्रवाह नावेला वाहून नेणार नाही. त्यानंतर त्याने अतिशय आदराने त्या वृद्ध वारकऱ्याला आणि त्याने रागस लहान मुलीला हळुवारपणे नावेतून बाहेर उतरवले. नदी पार केल्यावर इतर प्रवासी आपापले सामान घेऊन घाईघाईने पंढरपूरच्या मुख्य रस्त्याकडे चालू लागले. पण तो वृद्ध वारकरी आणि ती लहान मुलगी मात्र तिथेच थांबले होते. त्या वृद्धाने अत्यंत प्रेमाने आणि कृतज्ञतेने गणूकडे पाहिले. त्यांच्याकडे गणूला देण्यासाठी पैशांचे एकही नाणे नव्हते, पण त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांमध्ये एक कमालीची शांतता आणि दैवी तेज झळकत होते. त्या म्हाताऱ्या वारकऱ्याने गणूच्या जवळ येऊन त्याचे दोन्ही हात आपल्या थरथरत्या हातात घेतले. त्यांचा तो स्पर्श अत्यंत मऊ आणि शीतल होता, ज्यामुळे गणूच्या संपूर्ण शरीरात एक अद्भुत आनंदाची लाट पसरली. तो वृद्ध वारकरी अतिशय गंभीर, गोड आणि धीरगंभीर आवाजात गणूला म्हणाला, बाबा गणू, आज तू आम्हा गरिबांना केवळ नदीच पार करून दिली नाहीस, तर स्वतः उपाशी राहून तुझी एकमेव दोरी आम्हा भुकेल्यांना भरवलीस. या जगात पैशामागे धावणारे खूप लोक आहेत, पण दुसऱ्याचे दुःख पाहून ज्याचे मन विरघळते तोच खरा देवाचा माणूस असतो. एक गोष्ट नेहमी तुझ्या आयुष्यात गाठ बांधून ठेव, या जगात केलेले कोणतेही सत्कर्म आणि प्रामाणिकपणा कधी सुद्धा वाया जात नाही. तू ज्या पांडुरंगावर अथांग विश्वास ठेवतोस, तो विठ्ठलवरून सगळ्यांचे कष्ट, भाव आणि प्रयत्न पाहत असतो. संकट कितीही मोठे वाटले तरी धैर्याचा मार्ग सोडू नकोस, कारण जो गरिबांची सेवा करतो त्याचे रक्षण साक्षात विठ्ठल करतो. तुझी ही लाकडी नाव आणि तुझे कुटुंब नेहमी सुखात राहील, हा माझा तुला आशीर्वाद आहे. त्या वृद्धाचे हे अत्यंत मोलाचे शब्द आणि त्यांचे ते अंतर्ज्ञान ऐकताना गणूचे डोळे पूर्णपणे पाणावले. त्यांच्या त्या साध्या बोलण्यात एवढी प्रचंड ताकद आणि जादू होती की गणूच्या डोक्यात गेल्या 2 दिवसांपासून चाललेले सावकार सावळारामच्या कर्जाचे मोठे वादळ, नाव जप्त होण्याचे भयंकर संकट आणि भविष्याची चिंता क्षणात कुठल्या कुठे गायब झाली. त्याच्या अंतर्मनात एक अद्भुत, अभूतपूर्व आणि विलक्षण अशी नवीन दैवी ऊर्जा निर्माण झाली. त्याला अचानक असे वाटले की त्याचे शरीर अत्यंत हलके झाले आहे आणि त्याच्या मनातील सर्व ओझे पूर्णपणे उतरले आहे. त्याने मनोभावे त्या वृद्ध वारकऱ्याच्या पायावर आपले डोके ठेवले, पण जेव्हा त्याने डोके वर काढून पाहिले तेव्हा त्याला समोर कोणीच दिसले नाही. तो वृद्ध वारकरी आणि ती लहान मुलगी त्या अथांग वारकऱ्यांच्या गर्दीत कुठेतरी गडप झाले होते, जणू ते हवेत विरघळून गेले होते. गणूने आजूबाजूला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते दोघे त्याला कुठेही दिसले नाहीत. गणूच्या मनात आता एक वेगळी जाणीव आणि जागृती निर्माण झाली होती. त्याला कळून चुकले की तो कोणताही साधा प्रवासी नव्हता, तर साक्षात पंढरीचा पांडुरंगच त्याची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याला धीर देण्यासाठी कोणत्या तरी रूपात आला होता. या विचाराने त्याचे रोमरोम शहारले आणि त्याने चंद्रभागेच्या तीरावर उभे राहून विठ्ठलाच्या दिशेने साष्टांग नमस्कार केला. त्याचा स्वतःच्या कष्टावर आणि विठ्ठलाच्या कृपेवर असलेला विश्वास आता अधिकच मजबूत आणि अढळ झाला होता. तो मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पुन्हा आपल्या नावेकडे परतला. आता त्याच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती किंवा शंका शिल्लक नव्हती, कारण त्याला देवाचा प्रत्यक्ष संकेत मिळाला होता की जे घडेल ते खूप चांगले घडेल. आषाढी देवशनी एकादशीच्या आदल्या रात्रीची ही वेळ होती. संपूर्ण गावात एकीकडे विठ्ठल नामाचा गजर सुरू असताना दुसरीकडे निसर्गाने आपले रूप अचानक बदलायला सुरुवात केली होती. दुपारपर्यंत शांत आणि संत वाहणारी चंद्रभागा नदी रात्रीच्या अंधारात अचानक रौद्र रूप धारण करू लागली. आकाशात काळे कुट्ट भयंकर ढग जमा झाले आणि बघता बघता विजांचा कडकडाट इतका वाढला की संपूर्ण गाव थरथर कापून निघाले. सोसाट्याचा थंडगार आणि वेगवान वारा सुटल्यामुळे नदीच्या पात्रात डोंगरासारख्या मोठ्या लाटा उसळायला लागल्या होत्या. काही वेळातच मुसळधार आणि सलग कोसळणाऱ्या पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस इतका भयंकर होता की जणू आभाळच फाटले होते आणि धरणीवर पाण्याचे अथांग लोंढे कोसळत होते. डोंगरांवरून वेगाने येणारे पाण्याचे प्रवाह
थेट चंद्रभागेला येऊन मिळत होते. त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी तासनतासाला कमालीच्या वेगाने आणि अनपेक्षितपणे वाढू लागली. बघता बघता चंद्रभागेला मोठा आणि भीषण पूर आला, ज्याने गावाला वेढायला सुरुवात केली. नदीचे पांढरे फेसाळ पाणी काठ ओलांडून आजूबाजूच्या सखल भागात, शेतांमध्ये आणि भाविकांच्या राहण्याच्या वाळवंटात वेगाने पसरू लागले. या अचानक आलेल्या संकटांमुळे नदीच्या दोन्ही तीरांवर, विशेषतः दुसऱ्या पैल तीरावर, शेकडो वारकरी, वृद्ध स्त्रिया आणि लहान मुले मध्येच अडकून पडली. त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी किंवा गावाच्या बाजूला येण्यासाठी कोणताही मार्ग उरला नव्हता. अंधार, मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे लोकांमध्ये प्रचंड भीती, गोंधळ आणि अगतिकतेचे वातावरण निर्माण झाले. लहान मुलांचे केविलवाणे रडणे आणि वृद्धांच्या मदतीसाठी मारलेल्या हातबल हाका वादळाच्या भयंकर आवाजात घुमत होत्या. गावातील इतर सर्व नावाडी या भीषण आणि जीवघेण्या परिस्थितीला पाहून खूपच घाबरले होते. त्यांनी आपापल्या नावा नदीकाठापासून दूर, झाडांना आणि मोठ्या खुंटांना सुरक्षित ठिकाणी घट्ट बांधून ठेवल्या होत्या आणि ते स्वतःचे जीव वाचवण्यासाठी आपापल्या घरांमध्ये दारे खिडक्या लावून लपून बसले होते. कोणालाही त्या काळ्या कुट्ट आणि वेगाने वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात आपली नाव उतरवण्याचे धैर्य होत नव्हते, कारण पाण्याचा प्रवाह झाडे आणि दगड वाहून नेणे इतका तीव्र होता. काही श्रीमंत व्यापारी आणि प्रवाशांनी इतर नावाड्यांना नदी पार करून देण्यासाठी सोन्याच्या नाण्यांचे आणि मोठ्या पैशांचे आमिष दाखवले, तरीही नावाड्यांनी स्वतःच्या जीवाच्या भीतीने साफ नकार दिला. दुसरीकडे गणू आपल्या लहान कौलारू घरात विठ्ठलाच्या मूर्तीसमोर दिवा लावून हात जोडून शांतपणे बसला होता. बाहेर पडणाऱ्या मुसळधार पावसाचा आणि घराच्या छपरावर आदळणाऱ्या पाण्याचा प्रचंड आवाज त्याच्या कानावर पडत होता. पण त्या निसर्गाच्या वादळाच्या आवाजापेक्षाही नदीकाठावरून येणाऱ्या निष्पाप वारकऱ्यांच्या किंकाळ्या, लहान मुलांचे रडणे आणि मदतीसाठी मारलेल्या दिन हाका गणूच्या कानाला स्पष्ट ऐकू आल्या. त्याचे साधे, हळवे आणि संवेदनशील मन त्या हृदयद्रावक आवाजाने आतमधून पूर्णपणे व्याकुळ झाले. त्याला क्षणार्धात आठवले की अवघ्या काही तासांपूर्वीच त्या अज्ञात वृद्ध वारकऱ्याने त्याला आपल्या शीतल स्पर्शाने आशीर्वाद दिला होता. सत्कर्म कधीही वाया जात नाही. संकट कितीही मोठे वाटले तरी धैर्याचा मार्ग सोडू नकोस. साक्षात विठ्ठल तुझ्या पाठीशी आहे. या देवी शब्दांची आठवण येताच गणूच्या मनातील सर्व भीती, शंका आणि मृत्यूची भीती क्षणामध्ये नाहीशी झाली. त्याच्या अंगात एक अद्भुत ताकद संचारली. त्याने आपल्या पत्नीच्या आणि मुलाच्या चिंतेने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना धीर दिला आणि केवळ विठ्ठलाचे नामस्मरण करत तो त्या मुसळधार पावसात तसाच घराबाहेर पडला. वादळी वारा आणि पावसाचे मोठे चढ थेंब त्याच्या तोंडावर आणि अंगावर आदळत होते, पण तो जराही मागे हटला नाही. तो थेट नदीकाठच्या दिशेने वेगाने धावू लागला. नदीकाठावर पोहोचल्यावर त्याला दिसले की परिस्थिती अपेक्षेपेक्षा अत्यंत गंभीर आणि हाताबाहेर गेली होती. चंद्रभागेचे पाणी प्रचंड वेगाने आणि उफाळून वाहत होते. पैलतीरावर अडकलेल्या शेकडो विठ्ठल भक्तांचे जीव धोक्यात होते आणि ते आशेने गावाच्या काठाकडे पाहत होते. गणूने आपल्या जुन्या ठिगळे लावलेल्या लाकडी नावेकडे पाहिले, जिची अवस्था या वादळात फारशी मजबूत नव्हती. पण त्याच्या मनात आता स्वतःच्या लाभाचा किंवा सावळारामच्या कर्जाचा कोणताही विचार नव्हता. त्याच्या मनात केवळ त्या पुरात अडकलेल्या असहाय्य लोकांचे प्राण वाचवण्याचा एकमेव ध्यास होता. निसर्गाचे हे भीषण संकट त्याला एका फार मोठ्या आणि कठीण कसोटीवर घेऊन उभे ठाकले होते, जिथे त्याच्या धैर्याची, प्रामाणिकपणाची आणि विठ्ठल भक्तीची खरी परीक्षा होणार होती. मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटामध्ये गणू नदीकाठावर आपली जुनी लाकडी नाव घेऊन पोहोचला. तेव्हा तिथे प्रचंड गदारोळ आणि भीतीचे वातावरण माजले होते. नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत होती आणि चंद्रभागेचा तो भयंकर रौद्र अवतार पाहून भल्या भल्यांची गाळण उडाली होती. नदीचे पाणी किनाऱ्यावरील झाडे आणि मोठे दगड सोबत वाहून येण्या इतक्या तीव्र वेगाने वाहत होते. नेमक्या त्याच वेळी गावातील काही अत्यंत श्रीमंत व्यापारी, मोठे सावकार आणि जमीनदार लोक त्यांचे मौल्यवान सामान, सोन्या नाण्यांची गाठोडी आणि महागड्या वस्तू घेऊन नदीकाठावर हताशपणे उभे होते. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि आपले सामान सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी ते पाण्याच्या काठावर एखाद्या नावेची चातकासारखी वाट पाहत होते. गावातील इतर नावाड्यांनी आधीच पळ काढल्यामुळे त्यांना कोणताही मार्ग उरला नव्हता.
अशातच गणूला आपले नाव घेऊन वाजराशी झुंज देत येताना पाहताच त्या श्रीमंत व्यापाऱ्यांनी धावतच त्याला चारही बाजूंनी वेढले. एका गर्भ श्रीमंत व्यापाऱ्याने आपल्या कमरेला बांधलेली पैशांची आणि सोन्याच्या नाण्यांची जड पिशवी गणूच्या समोर हवेत फडकावली आणि मोठ्या आवाजात ओरडून म्हणले, गणू हे बघ, या पिशवीत अलोट संपत्ती आहे. सोन्याची चकाकती नाणी आहेत. तू सावकार सावळारामच्या कर्जाची चिंता करतोस ना? जर तू आत्ताच्या आत्ता आम्हा श्रीमंत लोकांना आणि आमच्या या मौल्यवान सामानाला आधी या नावेत बसवून पैलतीरावर सुखरूप पोहोचवलेस तर मी तुला हे सगळे सोने आणि पैसे बक्षीस म्हणून देऊन टाकेन. तुझे सावकाराचे सगळे कर्ज एका झटक्यात फेडून जाईल. तुला नावेची काळजी करावी लागणार नाही आणि तू एका रात्रीत मोठा श्रीमंत माणूस होऊन जाशील. पण आधी आमचा जीव वाचव आणि आम्हाला पलीकडे ने. गणूने एक क्षणभर त्या व्यापाऱ्याच्या हातातील सोन्याच्या नाण्यांनी गच्च भरलेल्या पिशवीकडे पाहिले. ती रक्कम खरोखरच एवढी मोठी होती की त्याने सावळारामचे सगळे कर्ज तर सहज फेडलेच असते, पण त्याच्या पुढच्या अनेक पिढ्या बसून खाऊ शकल्या असत्या. त्याची ती लाकडी नाव जप्त होण्याचे भयंकर संकटही कायमचे टळले असते. पण गणूने पैशांच्या मोहात न पडता लगेच आपले लक्ष नदीच्या पलीकडच्या पैल तीराकडे वळवले, जिथे अंधार आणि मुसळधार पावसात एक लहान जमिनीचा टेकडा पुराच्या पाण्याने हळूहळू गिळायला सुरुवात केली होती. त्या ठिकाणी काही अत्यंत गरीब वारकरी, म्हातारे आजोबा, अगतिक स्त्रिया आणि काही लहान मुले थंडीने कुडकुडत जीव वाचवण्यासाठी विठ्ठलाचा धावा करत डसाडसा रडत उभी होती. पुराचे पाणी आता त्यांच्या गुडघ्यांपर्यंत पोहोचले होते आणि जर त्यांना काही वेळात तिथून बाहेर काढले नसते तर ते सर्वजण त्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेले असते. गणूच्या कानात त्या लहान मुलांचे रडणे आणि असहाय्य वृद्धांच्या मदतीसाठी मारलेल्या हाका स्पष्टपणे आदळल्या. त्याला लगेच त्या अज्ञात वृद्ध वारकऱ्याचे ते पवित्र शब्द आठवले, सत्कर्म कधीही वाया जात नाही. गरिबांचे रक्षण साक्षात विठ्ठल करतो. गणूच्या मनात आता वैयक्तिक संसाराचा, कर्जाचा किंवा पैशांचा कोणताही लोभ उरला नव्हता. त्याचा नैतिक निर्णय अगदी क्षणार्धात स्पष्ट होत होता. त्यांनी अत्यंत आदराने आणि खंबीरपणे त्या श्रीमंत व्यापाऱ्याला नकार दिला आणि म्हणाला, मालक, मला तुमच्या या सोन्या नाण्यांच्या पिशवीची किंवा पैशांची आत्ता अजिबात गरज नाही. आज जर मी या पैशांच्या मोहापायी त्या पलीकडे पुराच्या पाण्यात अडकलेल्या असहाय्य लहान मुलांचा आणि वृद्धांचा जीव सोडला तर माझा पंढरीचा पांडुरंग मला जीवनात कधीच माफ करणार नाही. संपत्ती आणि सामान पुन्हा कधीही कमावता येईल, पण वाहून गेलेला निष्पाप जीव कधीच परत आणता येणार नाही. माझ्या या नावेत आधी त्या गरिबांना आणि संकटात अडकलेल्या विठ्ठल भक्तांना जागा मिळेल, कारण त्यांच्या रूपात माझा देव तिथे उभा आहे. गणूचे हे अनपेक्षित बोलणे ऐकून ते श्रीमंत लोक थक्क झाले आणि काही जण त्याच्यावर मूर्ख म्हणून रागाने ओरडू लागले. पण गणूने त्यांच्या ओरडण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्याने स्वतःच्या जीवाची कोणतीही पर्वा न करता विठ्ठलाचे नाव मुखात घेतले आणि आपली जुनी लाकडी नाव त्या भयानक उसळणाऱ्या पुराच्या पाण्यात लोटली. पावसाचे थेंब अंगावर झेलत संपूर्ण ताकद पणाला लावून तो लाटांशी लढा देत त्या अडकलेल्या गरिबांच्या दिशेने वेगाने वल्हे मारू लागला. त्याचे धैर्याचे आणि निस्वार्थ भावनेचे हे पाऊल त्याच्या भक्तीची सर्वात मोठी परीक्षा ठरत होते. मुसळधार पाऊस आणि वादळाचे तांडव थांबायचे नावच घेत नव्हते आणि चंद्रभागेचा पूर आता धोक्याची पातळी ओलांडून गावातील वेशीपर्यंत येऊन पोहोचला होता. गणू आपल्या जुन्या लाकडी नावेने पुराच्या प्रचंड लाटांशी झुंज देत पैलतीरावर अडकलेल्या गरीब वारकऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात प्रामाणिकपणे व्यस्त होता. पण याच वेळी नदीच्या मूळ काठावर एक वेगळेच नाट्य घडत होते. गावातील तो गर्विष्ठ आणि निष्ठुर सावकार सावळाराम अतिशय हवालदिल आणि घाबरलेल्या अवस्थेत नदीकाठावर धावत आला होता. तो जेव्हा घरात होता तेव्हा पूर त्याच्या गोदामापर्यंत पोहोचल्याचे त्याला कळाले. स्वतःचा अफाट पैसा, सोन्या चांदीचे दागिने आणि गरिबांना कर्जाच्या जाळ्यात अडकवून ठेवलेले सर्व हिशोबाचे जुने कागदपत्रे, जप्त केलेल्या जमिनींचे दस्तऐवज असलेली त्याची जड लाकडी तिजोरी वाचवण्यासाठी तो जीवाची पर्वा न करता नदीकाठावर धावला होता. त्याच्या दोन धष्टपुष्ट नोकरांनी ती जड तिजोरी कशीबशी उचलून नदीकाठावरील एका उंच दगडावर ठेवली होती, जेणेकरून ती पाण्यात वाहून जाणार नाही. पण निसर्गाचा कोप सावकाराच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने मोठा होता.
अचानक विजांच्या कडकडाटासह पाण्याचा एक प्रचंड आणि वेगवान लोंढा नदीकाठावर आदळला, ज्याने त्या मोठ्या दगडाला आणि सावळारामच्या त्या मौल्यवान तिजोरीला चारही बाजूंनी वेढले. पाण्याचा प्रवाह इतका शक्तिशाली होता की तो सावकाराचा हिशोबाचा मुख्य कागद, गरिबांची कर्जपत्रे आणि सोन्या चांदीनी भरलेली ती संपूर्ण तिजोरी आपल्यासोबत खोल पात्रात वाहून नेण्याच्या स्थितीमध्ये होता. हे पाहून सावकार सावळारामचे डोळे पांढरे झाले आणि त्याच्या छातीचा ठोका चुकला. ज्या पैशांच्या आणि संपत्तीच्या जोरावर तो संपूर्ण गावाला आपल्या पायाशी झुकवायचा, तीच संपत्ती आता त्याच्या डोळ्यांसमोर चंद्रभागेच्या गढूळ पाण्यात कायमची बुडणार होती. जर ती तिजोरी आणि कागदपत्रे पुरामध्ये वाहून गेली असती, तर सावकार सावळाराम एका रात्रीत भिकारी होणार होता. तो अत्यंत हताश होऊन रडवेल्या चेहऱ्याने आणि दोन्ही हात हवेत हलवत नदीकाठावर उभ्या असलेल्या इतर लोकांना मदतीसाठी हाका मारू लागला. "अरे धावा, कोणीतरी धावा! माझी तिजोरी पाण्यात वाहून चालली आहे. माझे सर्व हिशोबाचे कागद पाण्यात बुडत आहेत. जो कोणी माझी तिजोरी वाचवेल त्याला मी भरपूर बक्षीस देईन. माझ्या नोकरांनो, पुढे व्हा आणि ती तिजोरी पकडा." पण त्याचे ते धष्टपुष्ट नोकर सुद्धा स्वतःच्या जीवाच्या भीतीने मागे सरकले होते, कारण पाण्याच्या त्या भयानक प्रवाहात उतरणे म्हणजे थेट मृत्यूच्या मुखात जाण्यासारखे होते. नदीकाठावर उभे असलेले इतर ग्रामस्थ आणि व्यापारी सावळारामची ही दयनीय अवस्था मोठ्या आश्चर्याने पाहत होते. पण त्याच्या जुन्या क्रूर वागणुकीमुळे आणि गरिबांना दिलेल्या त्रासामुळे कोणाच्याही मनात त्याच्याबद्दल सहानुभूती नव्हती. प्रत्येक जण आपापला जीव वाचवण्यात व्यस्त होता आणि सावकाराला त्याच्या कर्माचे फळ मिळत आहे असे म्हणत लोक तिथून तोंड फिरवून निघून जात होते. सावळाराम आज पहिल्यांदाच स्वतःला अत्यंत असहाय्य, एकटा आणि अगतिक अनुभवत होता. त्याचा सर्व गर्व, माज आणि सत्तेची घमेंड पुराच्या पाण्यासारखीच वितळून गेली होती. तो गुडघ्यावर बसला, डोक्याला हात लावून डसडसा रडू लागला आणि देवाचा धावा करू लागला. नेमक्या त्याच वेळी पहिल्या तीरावरून वारकऱ्यांची एक मोठी तुकडी सुरक्षित बाहेर काढून गणू आपली लाकडी नाव घेऊन नदीच्या या काठाकडे परत येत होता. त्याची नजर नदीकाठावर रडणाऱ्या सावळारामवर आणि पाण्याच्या वेढ्यात अडकलेल्या त्याच्या हिशोबांच्या कागदपत्रांवर आणि तिजोरीवर पडली. सावकाराने 2 दिवसांपूर्वीच गणूला त्याची लाकडी नाव जप्त करण्याची भयंकर धमकी दिली होती आणि त्याचा मोठा अपमान केला होता. तीच नाव घेऊन गणू आज त्याच्या समोर उभा होता. नियतीने एका दिवसात अत्यंत क्रूर सावकाराला अत्यंत गरीब नावड्याच्या समोर मदतीसाठी लाचार करून उभे केले होते. सावळारामने जेव्हा गणूच्या नावेकडे पाहिले, तेव्हा त्याच्या मनात आशेचा एक किरण चमकला. पण त्याला स्वतःच्या जुन्या कृत्यांची एवढी लाज वाटत होती की तो गणूकडे डोळे उघडून पाहूही शकत नव्हता. गणू मात्र सावकाराचे ते दुःख आणि त्याची हतबलता पाहून गंभीर झाला, कारण त्याच्या मनात कोणाबद्दलही सुडाची किंवा रागाची भावना नव्हती. परिस्थितीने सावकाराचा अंतिम अहंकार मोडून काढला होता आणि आता त्याच्या आयुष्यातील एका नवीन वळणाची सुरुवात होणार होती. सावळारामची ती अत्यंत लाचार आणि करुण अवस्था पाहून गणूच्या मनात क्षणाचाही संकोच किंवा दुजाभाव निर्माण झाला नाही. सावकाराने 2 दिवसांपूर्वीच त्याचा कितीही मोठा अपमान केला असला आणि त्याचे लाडकी लाकडी नाव ओढून नेण्याची धमकी दिली असली, तरी गणूचे अंतःकरण सुडाच्या भावनेपासून पूर्णपणे मुक्त होते. त्याच्यासाठी संकटात सापडलेला कोणताही माणूस हा साक्षात विठ्ठलाचेच लेकरू होता. नेमके त्याच वेळी निसर्गाने आणखीन एक रौद्र झटका दिला. पाण्याचा एक प्रचंड अकराळ विक्राळ लोंढा त्या उंच दगडावर आदळला आणि सावळारामची ती मौल्यवान हिशोबाची तिजोरी, गरिबांच्या कर्जांची कागदपत्रे असलेली सरळ नदीच्या खोल आणि गढूळ पात्रात वेगाने वाहून जाऊ लागली. आपली संपूर्ण जीवनाची कमाई डोळ्यांसमोर वाहून जाताना पाहून सावळाराम पूर्णपणे वेडापिसा झाला. तो मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्या वाहून जाणाऱ्या तिजोरीला पकडण्यासाठी पाण्यात पुढे सरसावला. पण पुराच्या पाण्याचा वेग आणि प्रवाह एवढा भयंकर होता की सावळारामचा पाय घसरला आणि तो स्वतः त्या नदीच्या खोल, उफाळणाऱ्या आणि वेगवान प्रवाहात फेकला गेला. पाण्याचा प्रवाह त्याला क्षणात किनाऱ्यापासून दूर ओढून नेऊ लागला. सावळाराम पाण्यात हातपाय मारत श्वास कोंडल्यामुळे मोठ्याने ओरडू लागला, "वाचवा, मला कोणीतरी वाचवा, मी बुडतोय." किनाऱ्यावर उभे असलेले त्याचे नोकर आणि इतर लोक केवळ भीतीने ओरडत होते, पण कोणाचीही त्या मृत्यूच्या तोंडात उडी मारण्याची हिंमत होत नव्हती. हे भयंकर दृश्य पाहताच
गणूने आपल्या नावेचे वल्ही बाजूला ठेवले. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त एकच ध्यास होता, तो म्हणजे एका निष्पाप माणसाचा जीव वाचवणे. त्याने मनातल्या मनात आपल्या विठू माऊलीचे अत्यंत तीव्रतेने स्मरण केले. मोठ्याने पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा जयघोष केला आणि थेट त्या गरजत असणाऱ्या रौद्र रूप धारण केलेल्या पुराच्या पाण्यात निर्भयपणे उडी मारली. नदीचे पाणी बर्फासारखे थंडगार होते आणि प्रवाहाचा वेग डोंगरासारखा प्रचंड होता, जो कोणत्याही सामान्य माणसाला क्षणामध्ये बुडवून टाकेल असा होता. पण गणूने आपले संपूर्ण आयुष्य या चंद्रभागेच्या पात्रात नाव चालवण्यात घालवले होते. त्यामुळे त्याचे हात आणि पाय पाण्याचा अंदाज घेण्यात अत्यंत पटाईत व मजबूत झाले होते. तो पुराच्या लाटांशी आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहाशी अत्यंत धैर्याने दोन हात करत पूर्ण ताकदीने सावळारामच्या दिशेने पोहू लागला. पाण्याचे मोठे लोंढे त्याला वारंवार मागे ढकलत होते, पण गणूच्या मनातील निस्वार्थ भावना आणि देवावरील अढळ विश्वास त्याला पुढे खेचत होता. शेवटी सावळाराम जेव्हा पूर्णपणे पाण्यात बुडत होता आणि त्याचा श्वास संपत आला होता, अगदी त्या शेवटच्या क्षणी गणू तिथे पोहोचला. आपल्या एका मजबूत हाताने त्याने सावळारामची पाठ घट्ट पकडली आणि त्याचा चेहरा पाण्याच्या वर काढला. सावळाराम भीतीने आणि थंडीने थरथर कापत होता. त्याने जगण्याच्या आशेने गणूला घट्ट मिठी मारली. गणूने त्याला धीर दिला आणि म्हणाला, सावकार, अजिबात घाबरू नका. मी आलो आहे, विठ्ठलाचे नाव घ्या. त्याच वेळी सावळारामची ती हिशोबाची तिजोरी आणि कागदपत्रांचे गाठोडे पाण्याच्या प्रचंड प्रवाहात एका वाहून जाणाऱ्या मोठ्या झाडाच्या फांदीत अडकलेले गणूला दिसले. गणूने एका हाताने सावकाराला सावरत दुसऱ्या हाताने प्रचंड कष्ट करत त्या वाहून जाणाऱ्या तिजोरीच्या कड्याला घट्ट पकडले. आता त्याच्या एका हातात गावातील सर्वात श्रीमंत सावकार होता आणि दुसऱ्या हातात त्याची संपूर्ण संपत्ती होती. गणूने आपल्या शरीरातील उरली सुरली सर्व ताकद पणाला लावली. आपल्या पायांनी पाण्याचा प्रचंड प्रवाह मागे ढकलत तो किनाऱ्याच्या दिशेने अत्यंत संथपणे आणि खंबीरपणे पोहू लागला. किनाऱ्यावर उभे असलेले सर्व ग्रामस्थ, व्यापारी आणि त्याचा मित्र सखा हे सर्वजण आपले श्वास रोखून हे अद्भुत आणि थरारक दृश्य पाहत होते. प्रत्येकाच्या मुखातून विठ्ठलाचे नाव निघत होते आणि सर्वजण गणूच्या सुरक्षेसाठी मनोमन प्रार्थना करत होते. शेवटी निसर्गाच्या त्या अक्राळ विक्राळ वादळावर आणि पुराच्या प्रचंड प्रवाहावर गणूच्या शुद्ध भक्तीने आणि अथांग धैर्याने विजय मिळवला. तो सावळारामला आणि त्याची ती संपत्तीची तिजोरी सुखरूपपणे नदीच्या सुरक्षित चिखलमय काठावर घेऊन आला. किनाऱ्यावरील लोकांनी पुढे होऊन त्या दोघांना तातडीने वर ओढून घेतले. सावळाराम चिखलात बसून मोठ्याने खोकत होता. त्याच्या पोटात गेलेले पाणी बाहेर पडत होते, पण तो सुरक्षित होता. त्याची ती मौल्यवान तिजोरी आणि हिशोबाची सर्व कागदपत्रे त्याच्या अगदी समोर सुरक्षित पडली होती. सावळारामने अत्यंत थरथरत्या नजरेने गणूकडे पाहिले. गणू स्वतः पूर्णपणे ओलाचिंब झाला होता. थकल्यामुळे त्याचा श्वास जोरात चालला होता, तरीही त्याच्या चेहऱ्यावर कोणताही राग किंवा गर्व नव्हता, तर फक्त एक शांत आणि समाधानी हसू होते. गणूने आपल्या जीवाची बाजी लावून आज सावकाराला एक नवीन जीवनदान दिले होते, ज्याने सावळारामच्या अहंकाराचा आणि गर्वाचा पाया मुळापासून हादरवून टाकला होता. नदीच्या चिखलमय आणि ओल्या काठावर बसून सावळाराम जोरजोरात श्वास घेत होता. त्याचे संपूर्ण शरीर थंडीने आणि भीतीने थरथर कापत होते. त्याच्या अंगात आता उभे राहण्याचीही ताकद उरली नव्हती. त्याच्या अगदी समोर त्याची ती मौल्यवान लाकडी तिजोरी आणि हिशोबाची सर्व जुनी कागदपत्रे सुरक्षित पडली होती, जी वाचवण्यासाठी त्याने स्वतःच्या जीवाची बाजी लावली होती. पण आज त्याची ती अफाट संपत्ती त्याला त्या भीषण मृत्यूपासून वाचवू शकली नव्हती, तर त्याला एका अशा गरीब नावड्याने वाचवले होते, ज्याचा त्याने 2 दिवसांपूर्वी याच नदी काठावर आतोनात छळ केला होता आणि अपमान केला होता. सावळारामने अत्यंत अपराधी भावनेने, शर्मेने आणि पश्चातापाने आपली नजर हळूच वर केली आणि समोर उभ्या असलेल्या गणूकडे पाहिले. गणू स्वतः पूर्णपणे ओलाचिंब झाला होता. वादळाशी आणि पुराच्या लाटांशी लढा दिल्यामुळे त्याचे शरीर प्रचंड थकले होते, तरीही त्याच्या चेहऱ्यावर कोणताही रागाचा किंवा सुडाचा भाव नव्हता, तर फक्त एक अद्भुत दैवी शांतता आणि समाधानाचे गोड हसू होते. सावकार सावळारामच्या डोळ्यातून आता पश्चातापाचे अश्रू घळाघळा वाहू लागले. ज्या पैशांच्या आणि संपत्तीच्या गर्वामुळे तो संपूर्ण गावाला आपल्या पायाशी झुकवायचा आणि गरिबांना तुच्छ लेखायचा,
तोच पैसा आज चंद्रभागेच्या गढूळपुरात कायमचा बुडून जाणार होता आणि तो स्वतःही संपणार होता. सावळा राम हरूच चिखलातून उठला आणि त्याने धावत जाऊन थेट गणूचे दोन्ही पाय घट्ट पकडले. गावातील सर्वात श्रीमंत माणसाचा सर्व अहंकार, माज आणि घमेंड आज एका गरीब नावाड्याच्या पायाशी पूर्णपणे गळून पडली होती. सावळा राम अत्यंत रडत, व्याकुळ आणि कातर आवाजात म्हणाला, "गणू, मला माफ करे बाबा. मी एक मोठा पापी आणि कृतघ्न माणूस आहे. मी पैशांच्या आणि संपत्तीच्या लोभापायी इतका आंधळा झालो होतो की मला माणसाच्या जीवाची किंमतच उरली नव्हती. 2 दिवसांपूर्वीच मी तुला या नदी काठावर लोकांसमोर खूप टोमणे मारले होते. तुझा मोठा अपमान केला होता आणि या आषाढी देवशनी एकादशीच्या पवित्र दिवशी तुझी ही जीव की प्राण असलेली लाडकी लाकडी नाव जप्त करून घेण्याची भयंकर धमकी दिली होती. मला वाटले होते की माझ्या गोदामात असलेल्या पैशांनी मी काहीही करू शकतो. पण आज जेव्हा मी नदीच्या खोल पात्रात मृत्यूच्या दारात उभा राहून मदतीसाठी ओरडत होतो, तेव्हा माझे ते धष्टपुष्ट नोकर, माझे पैशांचे ढीग आणि माझी ही सोन्याची तिजोरी मला वाचवायला पुढे आली नाही. तू स्वतःच्या जीवाची आणि कुटुंबाची कोणतीही पर्वा न करता त्या भयानक अक्राळ विक्राळ पुरात निर्भयपणे उडी मारलीस आणि मला व माझ्या या संपूर्ण संपत्तीला सुरक्षित बाहेर काढलेस. जर तू आज देव माणूस बनून धावून आला नसतास, तर मी या चंद्रभागेच्या पात्रात केव्हाच वाहून गेलो असतो. तुझी ही जुनी नाव, ज्याला मी केवळ लाकडाचा तुटलेला तुकडा समजत होतो, तीच नाव आज माझ्यासाठी साक्षात जीवनदान ठरली आहे. सावळारामने अजिबात वेळ न घालवता ग्रामस्थांच्या समोर आपली ती हिशोबाची तिजोरी उघडली. त्या तिजोरीतून त्याने गणूच्या नावाचे ते जुने कर्जाचे कागदपत्र बाहेर काढले, ज्यावर गणूच्या अंगठ्याचा ठसा होता आणि ज्याच्या बळावर तो गणूची नाव जप्त करणार होता. सावळारामने सर्वांच्या देखत ते कर्जाचे कागदपत्र मधोमध फाडून तुकडे तुकडे केले आणि नदीच्या वाहत्या पाण्यात फेकून दिले. तो अत्यंत नम्रतेने गणूला म्हणाला, "गणू, आजपासून तू माझ्या कोणत्याही कर्जातून पूर्णपणे आणि कायमचा मुक्त झाला आहेस. तुझे हे उपकार मी आयुष्यात कधीच फेडू शकत नाही, कारण तू मला एक नवीन आयुष्य दिले आहेस. ही लाडकी नाव तुझीच आहे आणि ती कायम तुझीच राहील. इतकेच नाही, तर या तिजोरीतील अर्धी संपत्ती आणि सोन्याची नाणी मी तुला बक्षीस म्हणून देतो, जेणेकरून तुला पुन्हा कधीही कोणाकडे हात पसरवण्याची गरज पडणार नाही." पण गणूने अत्यंत नम्रतेने आपले दोन्ही हात जोडले, मान खाली घातली आणि सावळारामचे ते सोने, नाणे किंवा बक्षीस घेण्यास साफ नकार दिला. गणू अतिशय शांतपणे हसून म्हणाला, "सावकार, मला तुमच्या या पैशांची, संपत्तीची किंवा सोन्याची मुळीच हाव नाही. माझा तो पंढरीचा विठ्ठल मला कष्टाची आणि प्रामाणिकपणाची भाकरी नेहमी आनंदाने देतो. त्यातच माझा संसार आणि माझे कुटुंब सुखात आणि समाधानी आहे. मला जर तुम्हाला काही द्यायचेच असेल, तर फक्त एकच वचन द्या की यापुढच्या आयुष्यात तुम्ही गावातील कोणत्याही गरीब शेतकऱ्याला, मजुराला किंवा नावाड्याला पैशांसाठी आणि कर्जासाठी कधीच त्रास देणार नाही आणि वारीला येणाऱ्या प्रत्येक गरीब वारकऱ्याची मनोभावे सेवा कराल." सावळारामचे मन गणूचा हा अथांग, अद्भुत आणि निस्वार्थ प्रामाणिकपणा पाहून पूर्णपणे वितळून गेले. त्याचे मत परिवर्तन आता पूर्ण झाले होते. त्याने गणूचे हात आपल्या हातात घेऊन रडत वचन दिले की तो आजपासून आपला सर्व जुना धंदा सोडून एक चांगला दयाळू माणूस बनेल आणि आपली संपत्ती गरिबांच्या कल्याणासाठी वापरेल. किनाऱ्यावर उभे असलेल्या सखासह सर्व ग्रामस्थांनी आणि व्यापाऱ्यांनी जेव्हा सावकाराचे हे मोठे हृदय परिवर्तन पाहिले, तेव्हा सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. सर्वांनी गणूच्या भक्तीचा, त्याच्या धैर्याचा मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने जयघोष केला. निसर्गाचे ते भीषण वादळ आणि मुसळधार पाऊस आता हळूहळू पूर्णपणे शांत होऊ लागला होता. नदीचे पाणी उसरू लागले होते आणि आषाढी एकादशीची पवित्र मंगलमय पहाट आता चंद्रभागीच्या तीरावर सुवर्ण किरणांसह उगवण्याच्या तयारीत होती. आषाढी देवशनी एकादशीची ती सुवर्ण किरणांनी नाहून निघालेली पवित्र आणि मंगलमयी पहाट शेवटी उजाडली. रात्री निसर्गाने घातलेले ते भीषण वादळ, विजांचा कडकडाट आणि तो मुसळधार पाऊस आता पूर्णपणे शांत झाला होता. चंद्रभागेचे रौद्र रूप धारण केलेले नदीपात्र आता पुन्हा एकदा आपल्या जुन्या, संथ आणि अत्यंत निर्मळ प्रवाहाने वाहू लागले होते.
पुराचे पाणी वेगाने ओसरल्यामुळे नदीच्या दोन्ही घाटांवर आणि विस्तीर्ण वाळवंटात पुन्हा एकदा लाखो वारकऱ्यांची अभूतपूर्व आनंदात न्हाऊन निघालेली गर्दी जमली होती. जागोजागी टाळ मृदंगाचा गोड गजर, विठ्ठलाची अभंग आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम या नामाचा जयघोष अखंडपणे सुरू झाला होता, ज्याने संपूर्ण पंढरपूरचे आकाश भक्तीच्या रंगात रंगवून टाकले होते. गणूने सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून आपल्या त्या लाडक्या जुन्या लाकडी नावेला स्वच्छ धुवून तिच्या शेंड्याला झेंडूच्या फुलांचा हार घातला आणि तिला नदीकाठाची सुरक्षित लावले. आज त्याचे मन कमालीचे हलके, प्रसन्न आणि आनंदी होते, कारण सावकार सावळारामच्या कर्जाचे आणि आपली जीव की प्राण असलेली नाव गमावण्याचे ते प्रचंड मोठे संकट त्याच्या डोक्यावर होते, ते आता कायमचे मिटले होते. सावळाराम आता आतून पूर्णपणे बदलला होता. त्याचा सर्व गर्व गळून पडला होता आणि तो स्वतः नदीकाठावर उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गरीब वारकऱ्याची मनोभावे सेवा करत होता. तो त्यांना फळे आणि पाणी वाटत होता. गणू या सर्व आनंदाच्या आणि चैतन्याच्या वातावरणात पंढरीच्या विठ्ठलाच्या मुख्य मंदिराच्या दिशेने अनवाणी पायाने निघाला. महाद्वारात पोहोचून जेव्हा तो विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबलचक रांगेत उभा राहिला आणि हळूहळू पुढे सरकत थेट गाभाऱ्यात असलेल्या त्या सावळ्या विठू माऊलीच्या सुंदर मूर्ती समोर आला, तेव्हा त्याचे दोन्ही हात कृतज्ञतेने आपोआप जोडले गेले. त्याने विठ्ठलाच्या त्या विठेवर उभ्या असलेल्या कटीवर हात ठेवलेल्या, गळ्यात तुळशीची पवित्र माळ आणि डोक्यावर मुकुट असलेल्या अत्यंत राजस रूपाकडे आपले डोळे भरून पाहिले. नेमक्या त्या सुवर्ण क्षणी गणूच्या डोळ्यांसमोर 2 दिवसांपूर्वी त्याच्या नावेत आलेले ते 2 अज्ञात असहाय्य प्रवासी, तो अत्यंत वृद्ध अशक्त वारकरी आणि त्यांच्यासोबत असलेली ती लहान निरागस मुलगी यांचे चेहरे एकामागून एक हुबेहूब चमकून गेले. त्याला अचानक आठवले त्या वृद्धाने त्याला दिलेला तो अत्यंत मऊ आणि शीतल स्पर्श, त्यांच्या चेहऱ्यावरील तो अनाकलनीय दैवी चमक आणि त्यांनी दिलेला तो मोलाचा अंतर्ज्ञान रूपी संकेत. या जगात केलेले सत्कर्म कधीही वाया जात नाही. संकट कितीही मोठे असले तरी धैर्याचा मार्ग सोडू नकोस. गरिबांचे रक्षण साक्षात विठ्ठल करतो. गणूच्या अंतर्मनात आता एकाएकी प्रकर्षाने प्रकाश पडला. त्याच्या बुद्धीला आणि मनाला साक्षात जाणीव झाली की ते कोणतेही साधेसुधे वृद्ध वारकरी किंवा मुलगी नव्हते, तर स्वतः पंढरीचा पांडुरंग आणि आदिमाया रुक्मिणीस त्याची भक्ती, त्याचा आढळ प्रामाणिकपणा आणि त्याच्या निस्वार्थ सेवाभावाची कठीण परीक्षा घेण्यासाठी त्या गरीब असहाय्य वारकऱ्यांच्या छुप्या रूपात त्याच्या नावेत आले होते. विठ्ठलाने केवळ त्याच्या नावेत बसून त्याची शिदोरी खाल्ली नव्हती, तर त्याला पैशांच्या आणि संपत्तीच्या मोठ्या मोहापासून दूर ठेवून त्याच्या जीवनातील सावकाराचे संकट सुद्धा अत्यंत हुशारीने दूर केले होते. हा अलौकिक आणि विस्मयकारक विचार मनात येताच गणूच्या डोळ्यातून भक्तीचे, कृतज्ञतेचे आणि मायेचे आनंदाश्रू घळाघळा वाहू लागले. त्याचे शरीर शहारले आणि त्याने विठू माऊलीच्या चरणावर मनोभावे साष्टांग नमस्कार घालत आपले डोके ठेवले. आज त्याला जगातली कोणतीही मोठी संपत्ती, हिरे मोती किंवा सोन्याची नाणी नको होती, कारण त्याला त्याच्या मानवी जन्मातली सर्वात मोठी दौलत म्हणजे स्वतः भगवंताचा आशीर्वाद, त्यांची असीम माया आणि अंतर्मनातील कधीही न संपणाऱ्या परम मानसिक शांततेचा अथांग अनुभव मिळाला होता. त्याचा विठ्ठलावरील आणि स्वतःच्या प्रामाणिक कष्टांवरील विश्वास आता नेहमीसाठी अमर आणि अढळ झाला होता. तो अत्यंत तृप्त आणि समाधानी मनाने विठ्ठल मंदिरातून बाहेर पडला आणि पुन्हा एकदा आपल्या लाडक्या चंद्रभागेच्या तीरावर आपल्या नावेने गरिबांची आणि वारकऱ्यांची निस्वार्थ सेवा करण्यासाठी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने निघून गेला. राम कृष्ण हरी माऊली. चंद्रभागेच्या तीरावरील नावाडी गणूची निस्वार्थ विठ्ठल भक्ती आणि सावकार सावळारामचे हे झालेले हृदय परिवर्तन तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये राम कृष्ण हरी किंवा माऊली लिहायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत आवर्जून शेअर करा. अशाच नवनवीन मनोरंजक आणि भक्तिमय कथा अखंड ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन कथेची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम. धन्यवाद. राम कृष्ण हरी.